हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. काल आपण दुसऱ्या अध्यायातील 48व्या श्लोकापर्यंत चर्चा केली होती. आज आपण त्यापुढील 5 श्लोक, दुसऱ्या अध्यायातील श्लोक 49 ते 53 या 5 श्लोकांची आज चर्चा करणार आहोत. आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वजण माया पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. एकच मिनिट, मी भगवद्गीतेची फाईल शेअर करतोय. हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 49 पासून पुढच्या 5 श्लोकांवर चर्चा करणार आहोत. काल आपण चर्चा केली भगवद्गीतेतील एक खूप महत्वाचा आणि प्रसिद्ध श्लोक, जो बहुतांशी लोकांनी नीट समजावून न घेतल्यामुळे भगवद्गीतेचा अर्थ, त्याचा सार अनेक जणांना ध्यानात येत नाही दुर्दैवाने. कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. हा श्लोक आपण याच्याबद्दल चर्चा केली. आणि त्याच्या पुढचा श्लोक जो त्याच्यासोबतच महत्वाचा आहे, योगस्थ कुरु कर्माणि. या भगवंतांच्या संपर्कामध्ये जेव्हा तू प्रस्थापित होशील, योगामध्ये प्रस्थापित होशील, योगस्थ त्या योगामध्ये स्थित होऊन कार्य करण्यास भगवंत सांगत आहेत. म्हणजेच भगवंतांची संबंध प्रस्थापित करून जेव्हा आपण कार्य करू त्यांच्या प्रसन्नतेसाठी, तेव्हा आपण त्या कार्याच्या फळांद्वारे बाधित होणार नाही. या भौतिक जगतातील गुणांद्वारे, या भौतिक जगतातील जे भगवंतांनी बनवलेले नियम आहेत त्याद्वारे, आणि आपण या जगात राहून सुद्धा एका दिव्य स्तरावरती आपलं हे जीवन सुद्धा जगू शकू. आणि ह्या जीवनानंतर जो लाभ होणार आहे तो तर खूप अतिउच्च प्रकारचा आहे अशा प्रकारे कार्य करणाऱ्यासाठी. पण जीवन जगताना सुद्धा तो व्यक्ती कशा प्रकारे अतिशय समाधानाने, शांतीमध्ये, आनंदाने जीवन जगू शकेल याची आपण काल चर्चा केली. आणि आज आपण हा एक श्लोक घेणार आहोत, 49वा, जोही एक या बुद्धियुगामध्ये कार्य कसं करावं याचाच एक भाग आहे. मागच्या 2-3 श्लोकांमध्ये आपण ते चर्चा करत आहोत. कसं, कुठल्या भावनेत कार्य केलं पाहिजे आणि कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे याची आपण काल चर्चा केली. आणि कुठली कार्य नाही केली पाहिजेत हे या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. आणि त्यानंतर पुढच्या 4 श्लोकांमध्ये 50 ते 53 ह्या बुद्धियोगाचे लाभ काय आहेत
अशा प्रकारे भक्ती योगामध्ये किंवा एका अर्थाने निष्काम कर्म योगामध्ये जेव्हा व्यक्ती कार्य करेल भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, तेव्हा अशा व्यक्तीला काय लाभ मिळतील याचं वर्णन पुढच्या 4 श्लोकांमध्ये आहे. त्याआधी हा एक 49वा श्लोक, ज्यामध्ये भगवंत जे निंद्य कर्म आहे, निकृष्ट दर्जाचं कार्य आहे, ज्याला साध्या भाषेत आपण पाप कार्य म्हणतो किंवा चुकीचं कार्य म्हणतो, अशी कर्म ही दूर ठेवायला भगवंत सांगत आहेत या श्लोकामध्ये. तोही एक या निष्काम कर्मयोगाचा किंवा बुद्धियोगाचा भाग आहे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये दिव्य आनंद प्राप्त करू शकतो. तर श्लोक 49 सर्वजण माया पाठीमागे म्हणा. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. दूरेण ही अवरम कर्म. अवरम अवरम म्हणजे निकृष्ट निंद्य दर्जाचं कार्य ते दूर ठेव. त्यांच्या जवळ जाऊ नकोस, म्हणजे या कार्यांमध्ये सहभागी होऊ नकोस. कसं दूर ठेव? बुद्धियोगात धनंजय, या बुद्धियोगाद्वारे, या दिव्य भावनेद्वारे भगवंतांशी संपर्क जेव्हा होतो व्यक्तीचा, जसं आपण मागच्या काही सत्रांमध्ये चर्चा करत आहोत, ABCD, भक्तांच्या संघाद्वारे, त्यांच्या सहवासाद्वारे, B फॉर बुक्स, भगवद्गीता, श्रीमद भागवत आणि इतर वैदिक शास्त्रांच्या अध्ययनाद्वारे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हरे कृष्ण महामंत्राच्या जपाद्वारे, आणि D फॉर डाएट किंवा धाम, भगवंतांच्या या वेगवेगळे स्वरूप आहेत, धाम रूपामध्ये भगवंत आहेत, प्रसाद रूपामध्ये आहेत. या सर्वांद्वारे व्यक्तीला वेगवेगळ्या स्तरावरती त्याच्या जीवनामध्ये शक्ती प्रदान होईल, ज्याद्वारे तो त्याची बुद्धी स्थिर होईल. हा संपूर्ण जो विषय चालला इथे पुढे 54व्या श्लोकामध्ये, याची चर्चा आपण पुढच्या आठवड्यात करू. इथे 54व्या श्लोकामध्ये लगेच अर्जुन प्रश्न विचारेल की अशा प्रकारे स्थिर बुद्धी असलेल्या व्यक्तीची, जे स्थित प्रज्ञ जो आहे, प्रज्ञा ज्याची स्थित आहे, बुद्धी ज्याची स्थित आहे या दिव्य मार्गावरती, आध्यात्मिक प्रगतीवरती, या योग मार्गावरती, अशा व्यक्तीची लक्षणं काय आहेत हे अर्जुन पुढे विचारेल भगवंतांना. तर इथे मुद्दा हा आहे की अशा मार्गावरचा व्यक्ती त्याची बुद्धी स्थिर होण्यासाठी ह्या बुद्धियोगाचं पालन किंवा निष्काम कर्मयोगाचं, भक्ती योगाचं पालन कशा प्रकारे करायचं ते भगवंत इथं सांगत आहेत. आणि या बुद्धियोगाद्वारे ही वाईट कार्य दूर ठेव हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि बुद्धौ शरणमन्विच्छ, याच भावनेमध्ये, या बुद्धीद्वारे शरणमन्विच्छ, तू पूर्णपणे भगवंतांना शरण जाण्याचा प्रयत्न कर. कृपणा फल हेतवः, जे कृपण आहेत, जे काल आपण चर्चा केली, 2 प्रकारचे लोक आहेत, ब्राह्मण आणि कृपण. ब्राह्मण म्हणजे दूरदृष्टी ठेवणारे, जे दिव्य आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करणारे आहेत. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः, जो दिव्य अस्तित्व जाणतो. ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक वस्तू, जी सच्चिदानंद आहे अशी वस्तू, किंवा जी वस्तू भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचं जे सत्य आहे त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. तर जो ब्राह्मण आहे तो ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः, तो दिव्य अस्तित्व जाणतो, भगवंतांशी आपला असलेला संबंध जाणतो, आणि त्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून मनुष्य जीवनामध्ये प्रयत्न करतो, त्या आध्यात्मिक ध्येयाला विसरत नाही. पण जो कृपण आहे, ज्याला मायझर म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तो कृपण आहे, तो खूप शॉर्ट साइटेड असतो. तो फक्त आत्ता मला काय पाहिजे, आत्ता मी कसं काय सुखी होऊ शकेन कुठल्याही मार्गे, त्याचा विचार करतो. तर हे कृपण, ज्याला लोभी म्हटले प्रभुपादांनी, ते फल हेतवः, जे सकाम कर्माची इच्छा करणारे आहेत किंवा फळाच्या हेतूने कर्म करणारे आहेत. काल आपण चर्चा केली की फळ मिळेल कर्म केल्यानंतर, आपल्या पूर्वकर्माद्वारे जे आपल्याला त्या पर्टिक्युलर, त्या स्पेसिफिक कार्यासाठी जे फळ मिळणार आहे ते मिळेल, ते मिळणार नाही असं नाही. पण जर फक्त तोच उद्देश असेल तर ते व्यक्तीला
फ्रस्ट्रेट करू शकतं, ते व्यक्तीला डिप्रेस करू शकतं आणि त्याला अज्ञानामध्ये ठेवेल अशा प्रकारची भावना. त्यामुळे जे कृपण आहेत ते फक्त फळाच्या इच्छेने कार्य करतात. त्याच्यापेक्षा वरचा त्यांचा कुठलाही उद्देश नाहीये. पण त्याच्याहून वरचे जे लोक आहेत ते भगवंतांना शरण जाऊन दिव्य भावनेमध्ये, दिव्य चेतनेमध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करतात. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. हे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छित जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. तात्पर्य: आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुतः जाणले आहे तो कृष्ण भावना भावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य अशी कर्मेच आहेत. कारण अशा कर्मांमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्याच चक्राला बांधला जातो. म्हणून एखाद्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्येच म्हणजे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने म्हणजे पूर्व कर्माद्वारे, चांगल्या कर्माद्वारे किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावना भावित कर्म करण्यात खर्ची घातली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मानव शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत. त्यामुळे हे कृपण लोक आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थी उपभोगासाठीच त्यांची शक्ती, त्यांची संपत्ती, त्यांची कला, कौशल्य, त्यांच्याकडे जे काही शक्ती आहे भगवंतांच्या कृपेने ती सर्व या स्वार्थी उपभोगासाठीच खर्ची घालतात. भगवंतांच्या सेवेसाठी याचा उपयोग करत नाहीत. त्यामुळे इथे प्रभुपादांनी एक खूप उच्च स्तरावरची व्याख्या दिलेली आहे की कृष्ण भावना भावित कर्म सोडून बाकी सर्व कर्म ही अवर आहेत. म्हणजे ही सर्व कर्म अयोग्य आहेत, निंद्य आहेत आणि त्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकार स्तरावरच्या निंद्य गोष्टी आहेत. म्हणजे काही निंद्य गोष्टी आहेत त्या खूप भयानक त्याची फळं लोकांना प्राप्त होतील. काही निंद्य गोष्टी अशा आहेत ज्याची खूप भयानक अशी फळं प्राप्त होणार नाहीत कदाचित. त्यामुळे कर्मांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरची ज्याची आपण मागच्या सत्रांमध्ये चर्चा केली होती. एक आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जे अर्जुन करत आहे, ज्याला शुद्ध भक्ती म्हटलं जातं, जी भगवंतांची इच्छा आहे त्याचप्रमाणे कार्य करतोय. पण त्याच्या खालोखाल असा एक व्यक्ती आहे जो मला जे हवंय ते कर्म करतोय आणि ते भगवंतांच्या सेवेमध्ये त्याचं फळ अर्पण करतोय. आणि त्याच्या खालोखाल अजून काही व्यक्ती आहेत जे त्या कर्माचं फळही भगवंतांना अर्पण करत नाहीत. स्वतः त्याचा उपभोग करतायत. पण सत्वगुणामध्ये राहतायत. पापकर्म करत नाहीत. त्याच्या खालोखाल असे व्यक्ती आहेत जे पूर्णपणे निंद्य कार्य आहे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे असं फक्त ब्लॅक आणि व्हाईट असं नाहीये. भगवंतांच्या दरबारी, भगवंतांच्या कॅल्क्युलेशन मध्ये की हा भक्त आहे आणि हा अभक्त आहे. हा ब्लॅक आणि व्हाईट किंवा व्हाईट आणि ब्लॅक जे काही आहे ते असं कॅल्क्युलेशन, अशी गणना होत नाही. तिथे भरपूर सारे शेड्स आहेत वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांच्या. पण साधारणतः शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहे आणि सर्व आचार्य आपल्याला सांगतात की जी 4 धर्माचे स्तंभ आहेत त्यांना तोडणाऱ्या जे 4 पापकृत्य आहेत त्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. ज्याद्वारे आपण या दिव्य मार्गावरती प्रगती करू शकू आपल्या जीवनामध्ये. तर धर्माचे जे 4 स्तंभ आहेत त्यांची शास्त्रांमध्ये वर्णन आहे. एक आहे सत्य म्हणजे ट्रूथफुलनेस, दुसरं आहे शौच म्हणजे स्वच्छता किंवा क्लीनलीनेस, तिसरं आहे तप म्हणजे तपस्या, मनुष्य जीवन हे तपस्या करण्यासाठी आहे. म्हणजे
फक्त भौतिक भोग करण्यासाठी नाही, तर आपल्या उन्नतीसाठी आणि ते करायचं असेल तर थोडी तपस्या करावी लागते. कुठलंही चांगलं कार्य काही प्राप्त करायचं असेल जीवनामध्ये तर तपस्या ही करावी लागते व्यक्तीला. तर तिसरं आहे तप, सत्य, शौच, त्यानंतर तप आणि चौथं आहे दया. इतर जीवात्म्यांप्रती दया असणे. तर हे 4 धर्माचे स्तंभ आहेत आणि ह्या 4 स्तंभांना तोडणारे जे 4 कार्य आहेत त्यांना 4 पापकार्य म्हटलेले आहे. म्हणून सर्व भक्त ह्या 4 नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करतात. सत्य जे आहे त्याला तोडणारं म्हणजे असत्य बोलणारी सर्व कार्य आणि त्यात विशेष करून जो जुगार आहे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी व्यक्ती आपलं दैव पणाला लावतो अशा कार्यांमध्ये सहभागी न होणं. त्यानंतर शौच जे आहे, क्लीनलीनेस, स्वच्छता, शरीराच्या स्तरावरची आणि मनाच्या स्तरावरची, चेतनेच्या स्तरावरची. त्याला तोडणारं पापकृत्य म्हणजे व्यभिचार, म्हणजे चुकीच्या मार्गाद्वारे हा एक प्रकारचा व्यभिचार झाला. त्याप्रमाणे इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या शौचला तोडतात. पण चुकीच्या पद्धतीने संस्थापित झालेले संबंध, खास करून स्त्री पुरुषांमधले अशा प्रकारचे ज्याला व्यभिचार म्हटलं जातं. म्हणजे विवाह आधी किंवा विवाह बाहेरचे जे संबंध आहेत त्याला व्यभिचार म्हटलं जातं. ते जे शौच आहे, जी मनाची स्वच्छता आहे, जी व्यक्तीच्या चारित्र्याची, त्याच्या भावनेची स्वच्छता आहे, त्याला तोडते किंवा त्याचा नाश करते. त्यापासनं व्यक्तीने दूर राहिलं पाहिजे. म्हणजे जुगार जे सत्याला तोडतं, व्यभिचार जे स्वच्छतेला, भावनेच्या स्वच्छतेला तोडतं. त्यानंतर मांसाहार, प्राण्यांची हत्या करणे, जे दया या धर्माच्या स्तंभाला तोडतं. त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि नशापान, जे तप, जे एक धर्माचा स्तंभ आहे, या तपस्येला हे नशापान जे आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नशा जे लोक करतात, स्मोकिंग, ड्रिंकिंग, ड्रग्ज आदी गोष्टींपासून. तर या 4 गोष्टींचं व्यक्ती जेव्हा पालन करेल, तेव्हा शास्त्रांमध्ये सांगितलंय की तो मनुष्य स्तरावरती येईल. ह्या 4 नियमांचं पालन करणे म्हणजे जीवनाचं ध्येय गाठलं असं नाही. ते गाठण्यासाठी या 4 नियमांचं पालन जेव्हा व्यक्ती व्यवस्थितरित्या करू शकेल, तेव्हा तो मनुष्य स्तरावरती येईल हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि तेव्हा त्याला या सर्व गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने समजतील. जे आध्यात्मिक आपण चर्चा करत आहोत, या गोष्टी त्याला जास्त चांगल्या पद्धतीने, कारण त्याची बुद्धी सत्वगुणामध्ये स्थित होईल आणि या सर्व चुकीच्या कार्यांमध्ये तो व्यग्र नसल्यामुळं त्याला भगवंतांद्वारे सुद्धा एक आत्मप्रेरणा आणि एक स्फूर्ती दिली जाईल या दिव्य गोष्टी समजण्यासाठी. कारण या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा व्यक्तीमध्ये एक स्तराचा सत्वगुण असणं आवश्यक आहे, ज्याद्वारे व्यक्तीला हे दिव्य स्तरावरचे सत्य समजू शकतील. आता 50व्या श्लोकापासनं भगवंत पुढे सांगत आहेत की अशा प्रकारे कार्य करण्याने काय लाभ होणार आहे व्यक्तीला. बुद्धी योगामध्ये किंवा निष्काम कर्म योगामध्ये कार्य केल्याने व्यक्तीला काय लाभ होणार याची चर्चा पुढच्या 4 श्लोकांमध्ये आहे. श्लोक 50 सर्वजण माया पाठीमागे म्हणा. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. आणि जेव्हा अशा प्रकारे या भावनेमध्ये कार्य केलं जाईल जीवनामध्ये, या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. बुद्धियुक्त जहाती, तू सोडून देशील, मुक्त होशील. कशापासनं? उभे सुकृत दुष्कृते, सुकृत आणि दुष्कृत, चांगल्या कर्मांची फळं आणि वाईट कर्मांची फळं, या दोन्ही पासून तू मुक्त होशील.
म्हणजे लक्षात घ्या, जे पुण्य कर्म आहे भौतिक स्तरावरचं, जे आध्यात्मिक नाही आहे, या भौतिक जगाशीच निगडीत आहे, ते पुण्यकर्म सुद्धा जे सुकृत निर्माण करतं ते सुद्धा या भौतिक जगताला बांधून ठेवणारं आहे. त्यामुळे भगवंत इथे सांगत आहेत, उभे सुकृत दुष्कृते आणि जहाती इह या जीवनामध्ये सुद्धा तू ह्याचा त्याग करू शकशील किंवा मुक्त होऊ शकशील या गोष्टींपासून. कारण ह्या योगाद्वारे कार्य करणे हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. सर्वोत्कृष्ट कार्य कोण करत असेल तर तो अशा प्रकारे भक्ती योगामध्ये स्थित होऊन भगवंतांशी संपर्क प्रस्थापित करून कार्य करत आहे. तो सर्वोत्कृष्ट पद्धतीनं त्याचे जीवन जगत आहे. अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या विविध फलांचा संचय केला आहे, ज्याचा आपण या जीवनात काही भाग आपण अनुभवत आहोत या जीवनामध्ये. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूप स्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिलाय. म्हणजे आपली जी मूळ स्थिती आहे, भगवंतांचा एक पार्षद, भगवंतांशी असलेला संबंध, यापासून तो दूर राहिलाय, अज्ञानात राहिलेला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशांद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचविण्यास शिकवते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारे सर्व गोष्टींपासून आपण शुद्ध होऊ, सुकृत दुष्कृत ह्यापासून मुक्त होऊ आणि दिव्य स्तरावरती दिव्य अनुभव भगवंतांच्या संबंधामध्ये प्राप्त करू शकू, हे इथे भगवंत सांगत आहेत. श्लोक 51 सर्वजण माया पाठीमागे म्हणा. कर्मजम बुद्धियुक्ता हि फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदम गच्छन्त्यनामयम्. कर्मजम फलम त्यक्त्वा, या कर्मामुळे प्राप्त होणारं जे फळ आहे त्याचा त्याग करून हे बुद्धियुक्त पूर्णपणे भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन जे मनीषी आहेत, जे महान ऋषी मुनी किंवा भक्त आहेत, ते कसे बनतात? जन्मबंध विनिर्मुक्ता. या जन्मबंधन, जन्म मृत्यूचा जो बंधन आहे, जे प्रत्येकावर लादलं गेलेले आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू आपण पाहिलं मागच्या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीस भगवान श्रीकृष्ण जेव्हा आत्म्याबद्दल ज्ञान सांगत होते, आपल्या अस्तित्वाबद्दल माहिती देत होते अर्जुनाला, किंवा प्रत्येक जण या जगात जन्मलेला हा ह्या चक्रामध्ये अडकलेला आहे. या जन्मामध्ये आपण जन्म घेतो आणि आजूबाजूच्या गोष्टींना स्वतःच असं समजतो. मग एका क्षणात हे सर्व सोडून त्या व्यक्तीला दूर कुठेतरी घेऊन गेलं जातं. तिथे तो परत जन्म घेतो, परत त्या परिवाराशी स्वतःचे संबंध प्रस्थापित करतो आणि विचार करतो, हेच माझं विश्व आहे, मीच म्हणजे शरीर आहे, हे सर्व माझं आहे. तर अशा प्रकारे एका ठिकाणी राहून तिथे आसक्त होतो, परत तिथनं दूर जातो, परत दुसरीकडे आसक्त होतो. अशा प्रकारे सुख प्राप्त करायचा खूप सारी धडपड, खूप सारा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये करत आहे. आणि म्हणून त्याला जन्म मृत्यूचं बंधन म्हटलेलं आहे. तर जन्म बंध विनिर्मुक्ता, यातनं मुक्त होऊन पदम गच्छन्ति अनामयम, ते असं स्थान प्राप्त करतील, दिव्य स्थान, भगवंतांचं धाम, जे अनामयम आहे. आमय म्हणजे दुःख, अनामयम म्हणजे जे दुःख रहित आहे, जिथे दुःख नाहीये, जिथे दिव्य आनंद आहे. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची, भगवत धामाची प्राप्ती करतात. भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेतलेल्या व्यक्तीसाठी या भागवताच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे, समाश्रिताये पदपल्लवप्लवम महत्पदम पुण्ययशो मुरारे भवाम्बुधिर्वत्स पदम परम पदम 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 यत् विपदाम न तेषाम. समाश्रिताये पदपल्लवप्लवम, ज्यांनी भगवंतांच्या चरण कमळरूपी नावेचा आश्रय घेतलेला आहे. प्लव म्हणजे नाव. या महत्पदम पुण्य यशो मुरारे, या भगवंतांच्या दिव्य कीर्तीचा
आणि भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेतलेला आहे, अशा व्यक्तीसाठी भवांबुधीर वत्स पदम परम पदम, ही भवअंबुधी, हा भवसागर आहे, तो एका वासराच्या पावलांमध्ये, पावलांचा जो ठसा आहे त्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढासा बनेल, सहजरित्या तो पार करू शकेल त्याला. एका वासराच्या पदचिन्हामध्ये जेवढं पाणी साचू शकतं, भवांबुधीर वत्स पदम, हा भव अंबुधी, हा भवसागर आहे ज्यामध्ये सर्वजण अडकलेले आहेत, तो एवढा छोटा भगवंतांच्या कृपेने होईल. आणि पदम पदम यत विपदाम न तेषाम, ज्या भौतिक जगामध्ये पदम पदम यत विपदाम, विपदा म्हणजे कष्ट, समस्या, या भौतिक जगतामध्ये पदम पदम विपदाम आहेत. प्रत्येक डेंजर ऍट एव्हरी स्टेप, प्रत्येक पावलावरती समस्या आहे, दुःख आहे, असं वर्णन शास्त्रांमध्ये केलेलं आहे. तर हे सर्व अशा व्यक्तीला, जो या दिव्य स्तरावरती स्थित आहे, भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेतला, त्याच्यासाठी एक खूप छोट, एका वासराच्या पावलामध्ये जेवढं पाणी आहे तेवढंच बनेल. वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो हा भवसागर. आणि पदम पदम यत विपदम न तेषाम, ह्या भौतिक जगाचं ध्येय त्यांचं नाहीये. त्यामुळे असं ठिकाण प्राप्त करणं हे ध्येय नसून भौतिक क्लेश विरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते अशा व्यक्तीचे. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आहे व अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. पण विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊच शकत नाही हे त्यांना माहीत नसते. त्यामुळे या भौतिक जगतात प्रत्येक जीव हा ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते, कसं ना कसं तरी. हेच जीवन आहे, ह्या ज्ञानामुळे त्याला, ह्या अज्ञानामुळे त्याला वाटतं की इथंच मला कसं तरी सुख प्राप्त करायचंय. नाही, आपलं जे कर्तव्य आहे या भौतिक जगतात जीवन जगण्यासाठीच ते व्यवस्थित केलं पाहिजे. पण मागे सांगितल्याप्रमाणे फक्त ह्यालाच जर अस्तित्व व्यक्ती समजत असेल तर तो अज्ञानामध्ये आहे. याच्या पलीकडे सुद्धा अस्तित्व आहे. म्हणून असा व्यक्ती जो भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेईल, त्यांच्या भक्ती मार्गावरती प्रगती करेल, तो वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे. जेव्हा आपण म्हणतो मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे, दिव्य आहे, मग आत्मा कोण आहे? भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांशी नित्य संबंध आहे, हे त्याच सोबत जाणणं महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती या गोष्टींपासनं मुक्त होईल, सुकृते दुष्कृते या सर्व कर्मांपासून मुक्त होईल आणि जन्मबंध विनिर्मुक्ता, जन्म मृत्यूच्या चक्रातून अशा भक्तीद्वारे मुक्त होईल या जीवनामध्येच. असं नाही की जन्म मृत्यू नंतर तो नाही, या ठिकाणी तो ह्या सर्व गोष्टी प्राप्त करेल. आणि हे शरीर तर सोडायचंच आहे सर्वांना, त्यानंतर तो भगवत धामात परत जाईल. आणि जेव्हा अशा प्रकारे व्यक्ती स्थित होईल, तेव्हा त्याची बुद्धी कशी होईल हे 52व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. सर्वजण म्हणा, यदा ते मोहकलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस, म्हणजे सर्व ऐकावयाचे आहे, त्या सर्वांबद्दल उदासीन होशील. या मोहरूपी घनदाट अरण्य हे भगवंत वेदशास्त्रांमधील जे कर्मकांड आहे, जे सकाम कर्माद्वारे या भौतिक जीवनामध्ये सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठीचे जे काही गोष्टी वैदिक साहित्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलत आहेत. ते मोहरूपी घनदाट अरण्य आहे. घनदाट अरण्य कसं असतं? रात्रीच्या वेळी एका घनदाट अरण्यामध्ये तुम्ही जर अडकलात तर बाहेर पडणं खूप अवघड आहे. तुम्हाला आकाशही दिसत नाहीये, त्यामुळे तारेही दिसत नाहीयेत, जरी एखाद्याला ताऱ्यांवरनं दिशा समजू शकत असल्या तरी. आणि तो अडकलेला आहे, त्याला कुठल्या दिशेला जायचं माहित नाहीये. अशा पद्धतीने या भौतिक जगतातील जीव हे सर्व या
मोहरूपी घनदाट अरण्य. जो मोह आहे की त्याला वाटतं की अरे मी असं करेन, मी हे विधान करेल कर्मकांडांमधलं, मी हे करेल मला हे सुख प्राप्त होईल, मी ते करेन मला ते सुख प्राप्त होईल. आणि आज दुर्दैवाने ते कर्मकांडही पालन करत नाहीत लोक. ते केलं तर त्याची हळूहळू प्रगती होईल आध्यात्मिक मार्गावरती. त्यामुळे आता खूप पतन झालेल्या या समाजामध्ये लोक त्याचंही पालन करत नाहीयेत. लोक फक्त त्यांच्या मनमानीनुसार ह्या भौतिक संसाराला किंवा या भौतिक जगताला न जाणता स्वतःच्या मनाच्या आणि इंद्रियांच्या लहरीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते कधीही या घनदाट अरण्यातनं पार होऊ शकणार नाहीत. पण जेव्हा या प्रकारे बुद्धियोगाद्वारे भगवंतांच्या भक्तीमध्ये व्यक्ती कार्य करेल, तेव्हा त्या अरण्यातनं बाहेर पडण्याचं ज्ञान त्याला प्राप्त होईल. त्यामुळे अशा सर्वांसाठी या कलियुगासाठी हा भक्ती मार्ग सांगितलेला आहे, ज्याची आपण चर्चा करत आहोत. अशा प्रकारे कार्य करणं. त्यामुळे केवळ भगवंतांची भक्ती करून वेदांतील कर्मकांडांविषयी जे उदासीन झाले आहेत, अशा महान भगवत भक्तांच्या चरित्रांची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो, तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्मांच्या विधींपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भक्तांच्या परंपरेतील महान भक्त माधवेंद्र पुरी म्हणतात, श्रीपाद माधवेंद्र पुरी एक महान भक्त भगवंतांचे दिव्य पार्षद आध्यात्मिक जगतातले, ते या श्लोकामध्ये म्हणतात की हे सर्व कर्मकांड जे विधी आहेत ते सर्व मी नाही करू शकत, कारण मी भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेतलेला आहे. आणि स्मारम स्मारम अघम हरामी, या भगवंतांचं दिव्य स्मरण करून मी या सर्व जे मल आहे, ज्या वाईट गोष्टी त्यापासून दूर होतो, या सर्व पापमय बंधनातून मुक्त होऊ शकतो. यासाठी या बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गरजेच्या नाही आहेत. कुठल्या गोष्टी? संध्या वंदन, स्नान, तर अशा प्रकारे ज्या विधी आहेत शुद्धीकरणाच्या, शरीराच्या शुद्धीकरणाच्या, मनाच्या शुद्धीकरणाच्या, या सर्व विधी, भो देवा पितरश्च, पितरांचा तर्पण विधी, विविध देवदेवतांची पूजा, जे कर्मकांडांमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याची मला गरज नाही म्हणतात. कारण मी यादव कुलोत्तम, जे भगवान श्रीकृष्ण आहेत, कंसद्विष आहेत, त्यांचं शरण घेतलेलं आहे. त्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टी इथे सांगत आहेत. ते म्हणतात, संध्या वंदन भद्रमस्तु भवतो, भो स्नान तुभ्यम नमो, भो देवा पितरश्च तर्पण विधौ, नाहं क्षम क्षम्यताम्, यत्र क्वापि निषद्य यादव कुलोत्तम सस्यकं सद्विषः, स्मारम स्मारमघम हरामि तदलम, मन्ये कि मन्येन मे. ते म्हणतात की संध्यावंदन भद्रमस्तू, हे संध्यावंदन तुम्हाला नमस्कार, तुमचं कल्याण हो. भो स्नान तुभ्यम नमो, हे स्नान तुला नमस्कार. भो देवा पितरा, हे पितरलोक, पितृलोक, हे देवलोक, जे सर्व स्वर्गामध्ये राहणारे. तर्पण विधौ नाहम क्षम, तुमच्या तर्पण विधीमध्ये पितरांच्या किंवा देवी देवतांच्या नाहम क्षम, मला ते शक्य नाहीये. क्षम्यता, मला क्षमा करा. आणि मी भगवान श्रीकृष्णांचं शरण घेतलेलं आहे आणि त्यांच्या स्मरणाद्वारे, त्यांच्या भक्ती मार्गाद्वारे मी सर्व पापमय कार्यातून मुक्त होऊ शकतो. याचा अर्थ आपण ह्या सर्व गोष्टी सोडून द्यायच्या का? नाही. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की एकदा भगवंतांची भक्ती जेव्हा व्यक्ती करतो, तेव्हा या सर्व गोष्टी करायची गरज नाहीये. पण ज्या गोष्टी भगवंतांची भक्ती करण्यासाठी आपल्याला भक्ती मार्ग सुलभ करतात, प्रेरणा देतात, त्या गोष्टी आपण करू शकतो. वेदांमधील संस्कार आणि धार्मिक विधी, उदाहरणार्थ दिवसातील त्रिसंध्या समयी करणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी गोष्टी या नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहेत. परंतु जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे रममाण झालेला असतो, त्याने पूर्वीच सर्व पूर्णत्वांची प्राप्ती केली असल्यामुळे तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन बनतो. त्यामुळे लक्षात घ्यायची गोष्ट की ह्या सर्व विधी ज्या सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या कर्मकांड विधी आहेत किंवा ज्या शुद्धीकरणाच्या विधी आहेत शास्त्रांमध्ये सांगितलेल्या, त्या
ज्या भगवत भक्तीसाठी पोषक आहेत त्यांचं पालन हा भगवत भक्त करत असतो. पण जसा जसा हा योग्य स्तरावरती प्रगती करेल, तसं तसं त्या व्यक्तीसाठी ह्या गोष्टी केल्या किंवा नाही केल्या फरक पडत नाही. कारण भगवंतांचं शरण त्या व्यक्तीनं घेतलेलं आहे एका प्रामाणिक आचार्यांच्या शरणाद्वारे, आणि तो भगवत भक्तीचं व्यवस्थित पालन करत आहे. अशा व्यक्तीसाठी जो भगवंतांच्या नावाचा जप करत आहे, भगवंतांचा संदेश, त्यांच्या लीला यांचं कथन श्रवण करत आहे, भगवंतांची त्यांच्या भक्तांची सेवा करत आहे, त्यांचा संघ स्वीकार करत आहे, त्यांच्या संघामध्ये असोसिएशन मध्ये भगवत भक्तीचे कार्य, कीर्तन, भगवंतांबद्दल चर्चा ह्या गोष्टी करत आहे, भगवंतांना अर्पण करून प्रसाद ग्रहण करत आहे. अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती भगवत भक्तीमध्ये त्याचं जीवन भक्तिमय होईल दिव्य स्तरावरती, अशा व्यक्तीसाठी ही कर्मकांडाची जी सर्व कार्य दिलेली आहेत ती केली किंवा नाही केली त्याचा फरक पडत नाही. कारण ज्या अर्थी भगवंतांना तो व्यक्ती शरण जातोय त्या अर्थी ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या पूर्ण. या सर्व गोष्टी करण्याची गरज नाही. कारण यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. त्यांना प्रसन्न करून संपूर्ण विश्व प्रसन्न होऊ शकतं. मागे आपण उदाहरण पाहिलं, झाडाच्या मुळावर जेव्हा पाणी दिलं जाईल तेव्हा सर्व झाडाला पोषण मिळेल. त्याप्रमाणे उदरामध्ये जेव्हा अन्न दिलं जाईल तेव्हा संपूर्ण शरीराला पोषण मिळेल. त्याचप्रमाणे भगवंतांना जेव्हा व्यक्ती शरण जाईल, त्यांची भक्ती करेल, त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा बाकी सर्व गोष्टी ह्या त्याच्याकडनं झालेल्या आहेत. जर एखादा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचप्रमाणे वेदांचा हेतू श्रीकृष्णांची प्राप्ती हा आहे हे न जाणता जर एखादा केवळ कर्मकांड करण्यात मग्न झाला तर तो अशा कर्मांमध्ये व्यर्थ वेळ दवडत आहे. कृष्ण भावना भावित व्यक्ती शब्द ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. त्यामुळे अशा व्यक्तीसाठी हा दिव्य मार्ग, भगवत भक्तिमय मार्ग, जो सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावी मार्ग आहे, हा सर्वांसाठी भगवंतांनी सांगितलेला आहे. आजचा आपण शेवटचा श्लोक पाहून इथे थांबू. 53वा श्लोक. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस तदा योगम अवाप्स्यसि. श्रुती विप्रतिपन्ना, की या वैदिक ज्ञानातील सकाम कर्माद्वारे प्रभावित तू होणार नाहीस. त्यावेळेस काय होईल, जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. समाधा समाधावचला बुद्धी, समाधौ म्हणजे समाधीमध्ये, दिव्य भावनेमध्ये अचला बुद्धी. चला म्हणजे चंचल, इकडे तिकडे धावणारी, स्थिर नसलेली. पण या अशा समाधीमध्ये, दिव्य समाधीमध्ये तुझी बुद्धी स्थिर होईल. अचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी. त्यावेळेस योग किंवा आत्मसाक्षात्कार तू प्राप्त करशील. अशा प्रकारे जेव्हा या वैदिक कर्मकांडातील जे कार्य आहेत त्यातनं तू वर उठशील तेव्हा तू निश्चला, अविचलित अशा समाधीमध्ये, स्थिर बुद्धीमध्ये. कारण बुद्धी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मन, बुद्धी, अहंकार या तिन्ही गोष्टी आपल्या सूक्ष्म शरीराचा भाग आहेत. अनेक लोक हे मन विचलित आहे, बुद्धी विचलित आहे, मन स्थिर नाहीये, बुद्धी स्थिर नाहीये. मग कशा प्रकारे स्थिर होईल, जेव्हा आपण अशा प्रकारे भगवंतांची संपर्क प्रस्थापित करू. आणि या कर्मकांड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कर्मकांड हे फक्त एक वैदिक शास्त्रातील एक विभाग, सकाम कर्म सांगणारा, की तुम्ही हे कार्य करा असं सुख मिळेल, हे कार्य करा असं सुख मिळेल, तो फक्त एक भाग नाहीये वैदिक शास्त्राचा. कर्मकांड ही एक मेंटॅलिटी आहे. कर्मकांड ही एक मानसिकता आहे. भले तो वैदिक कार्याद्वारे कर्मकांड करत असेल किंवा स्वतःच्या लहरीद्वारे कर्मकांड करत असेल,
कर्मकांड म्हणजे भौतिक सुख आत्ता आम्ही काहीतरी कार्य करून किंवा काही लोक स्वर्ग प्राप्तीसाठी वगैरे. थोडक्यात काय, तर भौतिक स्तरावरती, शरीराच्या स्तरावरती स्वतःच्या चुकीच्या ओळखीमध्ये या ना त्या प्रकारे सुख प्राप्त करण्याचा, इथे प्राप्त करण्याचा जो प्रयत्न आहे, त्याला कर्मकांड, ही जी मेंटॅलिटी आहे, ही जी मानसिकता आहे कर्मकांड करण्याची, तिचा विरोध भगवंत इथं करत आहेत, तिचं खंडन करत आहेत, की तुम्ही या अतिशय खालच्या स्तरावरच्या, क्षुद्र स्तरावरच्या सुखासाठीच फक्त प्रयत्न करू नका. त्याहून वरती दिव्य आनंद आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या स्तरावरती तुम्ही लाखो करोडो पटीनं जास्त आनंदी जीवन जगू शकाल, हे भगवंत इथे सांगत आहेत अर्जुनाला. त्यामुळे ही डौलदार अलंकारिक भाषा जी आहे, जी वैदिक शास्त्रांमध्ये सांगितलेली आहे, कर्मकांड विभागामध्ये, जिथे सर्व काही सुख प्राप्त करण्यासाठीचे प्रयत्न आहेत, त्याद्वारे तू विचलित होणार नाहीस, कारण तू दूरदृष्टी ठेवून आहेस आणि दिव्य स्वतःचं अस्तित्व, आनंद जाणण्याचा प्रयत्न करत आहेस. जो समाधीस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो. मागे मी आपण चर्चा केली, समाधी म्हणजे फक्त असं शांत डोळे मिटून बसणं नाही. समाधी ही एक भावनेचा स्तर आहे. ती एक प्रकारची भावना आहे, चेतना आहे, ज्यामध्ये व्यक्ती स्थित असल्यानंतर तो बाह्य दृष्टीने खूप कार्य करत असेल, इकडे तिकडे जात असेल, समाजामध्ये वावरत असेल, जॉब, बिझनेस, परिवार, सर्व गोष्टी करत असेल, पण त्याची चेतना, त्याची भावना, बुद्धी समाधीमध्ये आहे. त्याला समाधीस्थ म्हटलेलं आहे. त्याचं जीवनाचं ध्येय भगवंतांना प्राप्त करणं आहे, त्यांची सेवा करणं आहे. तो सर्व कार्यातून हे प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. जो समाधीस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो, किंवा त्याला ब्रह्म, परमात्मा, भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांचे किंवा भगवान विष्णूंचे, भगवान रामचंद्रांचे, भगवान नरसिंहांचे जे विष्णू तत्व आहेत, भगवंतांचे विविध विस्तार आहेत, यांचे सनातन सेवक आहोत, नित्य सेवक आहोत आपण भगवंतांचे. आणि आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे, हे जाणणे होय. आणि अशा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये, तसेच स्वर्ग लोकांची प्राप्ती करण्यासाठी त्याने सकाम कर्म करण्यात मग्न होऊ नये. कृष्ण भावनेमध्ये म्हणजे भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णांशी येतो, वेगवेगळ्या मार्गाद्वारे. आता सुद्धा आपण भगवंतांच्या संपर्कात आहोत एका अर्थाने, कारण आपण भगवंतांनी दिलेलं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे दिव्य स्तरावरती भगवंतांची संबंध आहे. आणि आपण ही जी चर्चा करत आहोत भगवद्गीतेची, त्या क्षणी एक एक शब्द आपण जो ऐकत आहोत, एक एक वाक्य आपण जे वाचत आहोत, एक एक श्लोक आपण म्हणत आहोत, आपलं हृदय शुद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. भगवंत आपलं हृदय शुद्ध करतील जेव्हा आपण पूर्ण निष्ठेने हे समजून घेण्याचा प्रयत्न करू, हरे कृष्ण महामंत्राचा, हरिनामाचा जप करण्याचा प्रयत्न करू, आणि या भक्ती मार्गात जे जे कार्यपद्धती आहेत ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपलं हृदय हळूहळू शुद्ध होत जाईल. आणि हे आपल्याला स्वतःला दिसेल जेव्हा आपण या गोष्टी पालन करण्याचा प्रयत्न करू तेव्हा. त्यामुळे या भक्ती मार्गामध्ये, कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णांशी येतो, आणि त्यामुळे त्या दिव्य स्तरावरून तो श्रीकृष्णांपासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्ण भावना भावित कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी श्रीकृष्ण किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञांचे केवळ पालन करणे आवश्यक आहे. ह्या पालनाद्वारे भगवंत आपल्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन घडवून आणतील त्यांच्या कृपेद्वारे, कारण साक्षात भगवंतांची संपर्क आहे. जेव्हा आपण हरे कृष्ण म्हणतोय तेव्हा साक्षात भगवंत उपस्थित आहेत. जर आपण योग्य भावनेमध्ये, योग्य चेतनेमध्ये हा जप करण्याचा प्रयत्न केला तर भगवंत आपल्याला या दिव्य मार्गामध्ये मार्गदर्शन जरूर करतील. त्यामुळे हा असा दिव्य मार्ग भगवंतांनी इथे अर्जुनाला सांगितल्यानंतर, इथे भगवंतांनी सांगितलं या श्लोकामध्ये आणि मागच्या श्लोकामध्ये, की समाधौ अचला बुद्धी, या समाधीमध्ये अचला बुद्धी प्राप्त होईल आणि निश्चला अशी बुद्धी, अविचलित असं स्थान प्राप्त होईल. मग लगेच अर्जुनाला प्रश्न उद्भवतो की अशा व्यक्तीची काय वैशिष्ट्ये आहेत. हा जो स्थित प्रज्ञ आहे, ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी स्थित आहे, विचलित होत नाही, चंचल होत नाही, जो
योग्य भावनेमध्ये स्थित आहे, जो कधीही परिस्थितींद्वारे किंवा विविध आपल्या या समाजामध्ये होणाऱ्या आदान प्रदानाद्वारे विचलित होत नाही किंवा व्यथित होत नाही, चिंतित होत नाही, जो स्थिर आहे बुद्धीमध्ये, अशा व्यक्तीची काय वैशिष्ट्ये आहेत हे अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये विचारतोय, 54व्या श्लोकामध्ये. आणि त्यानंतर पुढे या अध्यायाच्या शेवटपर्यंत 72व्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्ण या स्थितप्रज्ञ जो व्यक्ती आहे, जे बनण्याची आपल्या सर्वांचं उद्दिष्ट आहे, आपल्या जीवनामध्ये ध्येय आहे या भगवद्गीतेच्या ज्ञानाद्वारे, अशा व्यक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत हे जेव्हा आपण जाणू तेव्हा आपल्याला समजेल, अरे किती छान हे दिव्य मार्ग आहे आणि आपलं ध्येय किती सुंदर आहे. अशी व्यक्ती बनण्याचं आपलं ध्येय आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप श्रीमंत बनायचं असतं, तेव्हा तो विचार करतो की सर्वात श्रीमंत व्यक्ती तो कसा श्रीमंत झाला किंवा त्याचं जीवन कसं आहे, तो कशा प्रकारे हे सुख प्राप्त करतोय. कुठल्याही ठिकाणी आपल्याला जे ध्येय प्राप्त करायचंय त्या ध्येयाबद्दल आपण विचारतो की हे काय आहे, कसं आहे, त्या ठिकाणी काय आहे, कसं आहे. त्याचप्रमाणे अर्जुन इथे विचारत आहे की दिव्य स्तरावरती अशा प्रकारे स्थितप्रज्ञ बुद्धी प्राप्त झालेला व्यक्ती, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, हा प्रश्न अर्जुन पुढच्या श्लोकात विचारेल आणि त्याची उत्तरं भगवंत पुढच्या जवळपास 18 श्लोकांमध्ये 72व्या श्लोकापर्यंत, या अध्यायात 72 श्लोक आहेत, तिथपर्यंत भगवान श्रीकृष्ण या प्रश्नांची उत्तरं देतील. त्याची चर्चा आपण पुढच्या आठवड्यात करू. आणि या अंदाजे शनिवार आणि रविवारी मोस्टली आपण, कारण सोमवारी खूप खूप महत्वाचा असा एक उत्सव आहे ज्याला रथयात्रा म्हटलं जातं. श्री जगन्नाथजी यांची रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये होते आणि श्रील प्रभुपादांद्वारे संपूर्ण जगभरात आता ही जगन्नाथ रथयात्रा ही याचा उत्सव करण्यात येतो. जगन्नाथजींना, जे साक्षात कृष्ण आहेत, आणि त्यांचे बंधू बलदेव म्हणजे बलरामजी आहेत आणि त्यांची बहीण सुभद्रा, या तिघांची जी रथयात्रा असते ती वर्षातून एक दिवस काढली जाते. तर महाराष्ट्रातील अनेक जणांना या जगन्नाथांबद्दल माहिती नाहीये. जगन्नाथपुरी जे 4 धामांपैकी एक आहे. द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम, यांना 4 धाम जे प्रसिद्ध आहेत. त्यातलं एक सर्वात प्रसिद्ध धाम जे आहे जगन्नाथपुरी, खूप प्राचीन, अतिप्राचीन असं भगवंतांचं स्थान आहे. तिथे भगवान श्रीकृष्ण साक्षात त्यांच्या एका अतिशय विशेष अशा रूपामध्ये, जगन्नाथांच्या रूपामध्ये उपस्थित आहेत. तर त्या जगन्नाथांबद्दल आपण श्री जगन्नाथ कथा करणार आहोत. त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर दिली जाईल. ती युट्यूब वरती असेल. बहुतेक करून शनिवारी आणि रविवारी 2 दिवस आपण करूया आणि जमलं तर सोमवारी संध्याकाळी त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल. पण शनिवारी आणि रविवारी आपण नक्की करण्याचा प्रयत्न करू. संध्याकाळी 7:30 वाजता, 7:30 ते 9 अशा प्रकारे आपण जगन्नाथजींबद्दल, जे भगवंतांचं एक दिव्य रूप आहे, त्या रूपाबद्दल आपण, आणि ते कसे प्रकट झाले, जगन्नाथपुरीचं महत्व काय, तिथल्या वैशिष्ट्य काय आहेत, या सर्व गोष्टींची आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये कळवण्यात येईल. आणि रविवारी दुपारी 3 वाजता श्रीमद भागवत जे सत्र आहे, 8वा अध्याय आपण चर्चा करत आहोत, कुंती देवींच्या प्रार्थना, तो अध्याय आपण या रविवारी पूर्ण करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांस आपल्या सर्वांचं स्वागत त्या कार्यक्रमासाठी आपण येण्याचा प्रयत्न करा. आता आपण 21 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणू एकत्र आणि त्यानंतर 5-10 मिनिटं काही प्रश्न असतील तर त्यांची चर्चा करूया. हरे कृष्ण. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. सर्वजण एकत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. चॅट बॉक्स चालू केलेला आहे. ज्यांचे प्रश्न असतील आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता, आणि ज्यांना उशीर होत असेल ते पुढे आपल्या कार्यांसाठी जाऊ शकता. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. त्यांचे प्रश्न आहेत, आपण थोड्या वेळ प्रश्न घेऊ आणि त्यानंतर इथे थांबू. आणि शनिवारी रविवारी जगन्नाथ कथा आहे, त्याची माहिती आपल्याला मिळेल. आणि रविवारी श्रीमद भागवत सत्र सुद्धा आहे. या जन्मात सोबत असलेल्या आत्म्यांबरोबर नाती तयार होतात. पुढच्या जन्मात त्याच आत्म्यांबरोबर कधी कनेक्शन असतो का? हे निश्चित सांगता येणार नाही, हो किंवा नाही. पण झालं तरी आपल्याला आठवणार नाही की आपण ह्यांच्यासोबत होतो, आधी ह्यांच्यासोबत राहत होतो. पण त्याची काही शाश्वती नाहीये, गॅरंटी नाहीये. आपल्याला माहित नाही आपण कुठे जाऊ. आपल्या पुढचा जन्म या दोन गोष्टींवर अवलंबून आहे, आपल्या इच्छा आणि व्हॉट यू डिझायर, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल, आणि व्हॉट यू डिझर्व. तुमची काय इच्छा आहे आणि तुमचं पूर्व कर्म काय आहे, किंवा या जन्मातलं कर्म काय आहे. तर या सर्व कॉम्बिनेशन द्वारे जन्म मिळतो. आणि भगवद्गीतेत 8व्या अध्यायात भगवंत सांगतात की अंतकाले यम यम वापी स्मरण भावम त्यजति अंते कलेवरम तम तमेवेति कौंतेय सदा तद्भाव भावितः. यम यम वा अपि स्मरण भावम, जो भाव अंतकाळी शरीर सोडण्याच्या क्षणी त्याच्या भावनेमध्ये स्थित होईल, तम तम एव एति कौंतेय, त्याला तेथे स्थान प्राप्त होईल त्याच्या इच्छेनुसार. आणि त्याच्या कर्मानुसार सुद्धा. इच्छा आणि तुमचं कर्म किती आहे. उदाहरणार्थ आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं की वासांसी जीर्णानी यथा विहाय. शरीर बदलणं आत्म्याचं म्हणजे आपण जसे कपडे बदलतो, जीर्ण झालेले कपडे आपण टाकून देतो, नवीन कपडे धारण करतो. तेवढं सोपं आहे. पण या कपड्याला आपण स्वतः समजू लागतो तेव्हा या कपड्याबद्दल आसक्ती निर्माण होते, म्हणजे या शरीराबद्दल आसक्ती निर्माण होते. आणि जेव्हा आपण नवीन कपडे घेतो, नवीन कपडे घेण्यासाठी आपण बाजारात जातो, तेव्हा नवीन कपडे घेताना दोन गोष्टींवर आधारित आपण कपडे घेतो. पहिली आहे आपली चॉईस, आणि दुसरा आहे आपल्या खिशात किती पैसे आहे ना. आपला खिसा किती जड आहे. एखाद्याला पाहिजे असेल ब्रँडेड कपडे, पण खिशात आहेत 200 रुपये, तो नाही घेऊ शकणार. मग त्याच्यासाठी रस्ते का माल सस्ते में, ओके. मग तो फॅशन स्ट्रीट म्हणा, इकडे तिकडे जाऊन कपडे खरेदी करेल. त्याचप्रमाणे इच्छा आणि तुमच्याकडे किती धन आहे, आणि इथे धन म्हणजे तुमचं कर्म काय आहे. इच्छा खूप असेल त्याला, इथे जन्म घ्यायचा, तिथे जन्म घ्यायचा, असं पाहिजे तसं पाहिजे, पण नाही, त्या कर्मानुसार आणि इच्छेद्वारे. आणि या जन्मातले लोक परत भेटतील का माहिती नाही, भेटले तरी आपण ओळखू शकणार नाही, सहसा नाही होणार तसं. व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या परिवारात त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या कर्मानुसार असे एकत्र शास्त्रांमध्ये वर्णन आहे. ज्याप्रमाणे नदीमध्ये, नदीच्या प्रवाहामध्ये गवताच्या काही काड्या त्या पाण्याच्या प्रवाहाने एकत्र येतात काही काळासाठी, आणि त्यानंतर त्या
पाण्याच्याच प्रवाहाद्वारे त्या गाड्या एकमेकांपासून दूर निघून जातात. जसे प्रवासी एकमेकांना ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये एकत्र भेटतात, काही तासांसाठी एकत्र प्रवास करतात आणि नंतर उतरून आपापल्या मार्गाने निघून जातात. त्याचप्रमाणे हे आयुष्य एक प्रवास आहे. पण आपला जास्त वेळ असल्यामुळे आपल्याला वाटतं मी इथेच राहावं, ह्यांच्यासोबतच राहावं. पण तसं नाहीये. मागच्या जन्मात आपण दुसऱ्या व्यक्तींशी आसक्त होतो. जी मनुष्य शरीरात असू तर मनुष्यांशी, प्राणी शरीरात असो, दुसऱ्या कुठल्या शरीरात असो, तर त्या त्या ठिकाणी ती आसक्ती आहे प्रत्येक जीवनामध्ये. त्यामुळे माहिती नाही आपल्याला की याच व्यक्तींसोबत पुन्हा आपला संबंध येईल का? यासाठी दिव्य संबंध भगवंतांशी आहे. आणि जेव्हा भगवंतांची भक्ती आपली परिपूर्ण होईल, आपण भगवत धामाला परत जाऊ, तेव्हा सर्व भेटतील. आपण जे काही लाखो करोडो जन्म घेतलेले आहेत, तिथले सर्व आपले बंधू भगिनी, आई वडील, माता पिता, पती पत्नी जे काही असतील ते, जर ते आले असतील परत तर आपल्यासोबत. पण भगवंत सांगतात, जेव्हा भक्ती मार्गाचा स्वीकार करेल एखादा, प्रल्हाद महाराजांना आश्वासन देतात भगवंत, त्रिसप्त पिता पूतः, तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार होईल. त्रिसप्त, 7 गुणिले 3, तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार होईल प्रल्हाद, असे नरसिंहदेव साक्षात विष्णू भगवान प्रल्हादांना आश्वासन देतात. शास्त्रांमध्ये लिहिलंय, जो भक्ती मार्गाचा स्वीकार करेल, फक्त त्यालाच नाही तर त्याच्या सर्व इतर ह्या शरीराशी निगडीत आणि ह्याच्या आधीच्या काही पिढ्या, त्या सर्वांचा उद्धार होईल, याचं आश्वासन भगवंत देतात. उद्धार होईल याचा अर्थ त्यांना भगवंतांकडे जाण्याची बुद्धी प्राप्त होईल, त्यांना योग्य मार्ग प्राप्त होईल, त्याला योग्य मार्गावरती जाण्याचं मार्गदर्शन भगवंतांद्वारे या ना त्या मार्गे हे दिलं जाईल. गीता ऍज इट इजच्या ट्रान्सलेशन मध्ये काही मिस्टेक्स आहेत का? नाही, मिस्टेक्स कशाला असतील? या आता मी जी पीडीएफ शेअर करतोय त्यामध्ये काही थोड्याफार टायपिंग मिस्टेक्स आहेत. पण तुम्ही जर हार्ड कॉपी घेतली तर त्यामध्ये काही मिस्टेक्स वगैरे नाहीयेत. ते दिव्य ज्ञान आहे. आणि शिल प्रभुपादांनी जेव्हा भगवद्गीता ॲज इट इज लिहिली, तेव्हा अनेक लोक म्हणाले, तुमची तर भगवद्गीता रामानुजाचार्यांच्या भगवद्गीतेच्या व्याख्येसारखीच दिसतीये. तुम्ही काय नवीन लिहिलं? प्रभुपाद म्हणाले, धन्यवाद. कारण प्रभुपादांची भगवद्गीता, प्रभुपाद जेव्हा त्यांचं भाषांतर आणि त्यांची तात्पर्य लिहायचे, तेव्हा प्रभुपाद अनेक आचार्य जे आहेत वेगवेगळ्या संप्रदायांमधले, त्यांचे जे भाष्य आहेत भगवद्गीतेवरचे, ते समोर ठेवून त्यातला सर्वातला जो सार आहे, इसेन्स आहे, तो आपल्या समोर प्रस्थापित करत आहेत. आणि कारण बऱ्याच वेळा आता या स्थितीमध्ये संस्कृत जी भाषा आहे ती सुद्धा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण भाषा ही बदलत जाते, त्याला व्यवस्थित प्रस्थापित केलं पाहिजे. प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे तो आपण आचार्यांकडनं समजून घेतला पाहिजे, जे दिव्य स्तरावरती आहेत, भगवंतांचे महान भक्त आहेत. त्यामुळे अशा प्रकारे प्रभुपादांनी अनेक आचार्यांची जी भाष्य आहेत, टीका आहेत, त्यांचा अभ्यास करून त्याचा सार त्यांच्या भगवद्गीतेमध्ये या त्यांच्या भाष्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तेव्हा प्रभुपाद जेव्हा असं म्हणाले ते वार्ताहर प्रभुपादांना की तुमचं रामानुजाचार्यांच्या भगवद्गीतेसारखेच आहे तुमची भगवद्गीता. प्रभुपाद म्हणाले, धन्यवाद, इट्स अ कॉम्प्लिमेंट. पण आजकालच्या लोकांना वाटतं मी माझं स्वतःच काहीतरी लिहीन, माझ्या मनामधलं काढून नवीन बनवून काहीतरी लिहीन. पण या मार्गावरती आपण जे आचार्य आहेत, जे प्रेडेसेसर्स आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जे भगवंतांचे महान भक्त आहेत, तर त्याद्वारे प्रभुपादांनी त्यांच्या भगवद्गीतेच्या व्याख्या सर्व लिहिलेल्या आहेत, भाषांतर, तात्पर्य. थँक यू प्रभूजी. हरे कृष्णा. थँक यू. धन्यवाद. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन विष्णू तत्व आणि अवतार? विष्णू तत्व म्हणजे भगवंत, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सर्व विस्तार, यांना विष्णू तत्व म्हटलं जातं. कृष्ण, राम, वराह, नरसिंह, वामन आदी जे अवतार आहेत भगवंतांचे, आणि त्यांचे विष्णू तत्व विस्तार आहेत, महाविष्णू, गर्भोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू आदी, हे सर्व विष्णू तत्व आहेत. आणि अवतार भगवंतांचे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ह्याच्यावर कदाचित आपण नंतर विस्तारित रूपात चर्चा करू. 6 प्रकारचे अवतार आहेत भगवंतांचे. लीला अवतार आहेत, मन्वंतर अवतार आहेत, शक्त्यावेश अवतार आहेत. त्यानंतर भगवंतांचे लीला अवतार, मन्वंतर अवतार, युग अवतार, शक्त्यावेश अवतार, असे 6 प्रकारचे अवतार भगवंतांचे आहेत. त्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये भगवंत प्रकट होतात. त्यामुळे विष्णू तत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांचे विस्तार, भगवान विष्णू त्यांचे विस्तार, त्यांचे अवतार, यांना विष्णू तत्व म्हटलं जातं. त्यानंतर शंभू तत्व आहेत, शिवजी. त्यानंतर शक्ती तत्व आहेत, त्यामध्ये अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती.
आणि जीवतत्व आपण सर्वजण. व्हॉट इज डिफरन्शिएट लाईन बिटवीन ज्ञानयोगी अँड भक्तियोगी? ज्ञानयोगी हा वैदिक शास्त्रातील ज्ञानाद्वारे स्वतःच्या बुद्धीद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जे जो सांख्य योगा ज्याची आपण चर्चा केली आणि पुढे 13व्या अध्यायापासून पुढे जी चर्चा होते की स्वतःच्या बुद्धीद्वारे ह्या गोष्टी समजावून घेणे की मी हे शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, ह्याद्वारे प्रयत्न करतो. थोडक्यात मी उत्तर देत आहे. याच्यामध्ये खूप विस्तारित उत्तर देता येऊ शकतं, पण आपल्याकडे आता तेवढा वेळ नाही. आणि भक्तियोगी हा भगवंतांना शरण जाऊन भगवंतांच्या कृपेद्वारे ते ज्ञान त्याच्या हृदयामध्ये प्रकट केलं जातं. तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा सर्व योगांमध्ये सर्वश्रेष्ठ हा भक्तियोगी आहे असं भगवद्गीतेत सांगतात 6व्या अध्यायामध्ये. 6व्या अध्यायातील शेवटचा श्लोक, योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मताः. समे युक्ततमो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. कोण? योगिनाम अपि सर्वेषां, सर्व योग्यांमध्ये मद्गतेन अंतरात्मना, ज्याचा अंतर्मन, ज्याची भावना मद्गतेन पूर्णपणे माझ्या चरणी स्थिर आहे, श्रद्धावान आहे तो, आणि भजते यो माम, जो माझं भजन करतो, भक्ती करतो, समे युक्त तमो मतः, तरतम भाव, युक्त, युक्त तर, युक्त तम. युक्त शब्द पण योग शब्दापासून आलेला आहे, योग युक्त, युज धातूपासून, जो युक्त आहे, जो जोडलेला आहे भगवंतांशी. तर ज्ञानयोगी सुद्धा आध्यात्मिक मार्गावरच आहे, पण भगवंतांचा साक्षात्कार, परमात्म्याचा साक्षात्कार हा ज्ञानयोगाला पुढच्या प्रगतीनंतरच होईल. त्यानंतर तो अष्टांग योगावरती प्रगती करेल, परमात्म्याला समजावून घेईल, त्यानंतर भक्तियोगामध्ये प्रगती करेल. अशा प्रकारे स्टेप वाईज तो पुढे जाईल. पण भक्तियोगी हा डायरेक्ट भक्तियोगाचाही पालन करू शकतो, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याची चर्चा आपण नंतर विस्तारित रूपात करू शकतो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन विष्णू तत्व अँड अवतार? आपण चर्चा केली त्याची आता. मग वटपौर्णिमा व्रत करून काय फायदा? ओके. बरोबर आहे. एका अर्थी जेव्हा आपण भगवंतांना शरण जाऊ, दिव्य स्तरावरती भक्ती मार्गावरती करू, तेव्हा ह्या सर्व दुय्यम स्तरावरची जी व्रतवैकल्य शास्त्रांमध्ये सांगितलेली आहेत ती एका दुय्यम स्तरावरती आहेत. पण बऱ्याच वेळा भगवत भक्त सुद्धा या गोष्टी करतात. जसं पितरांना तर्पण करणे, ते आपण भक्तिमय करू शकतो. की आपण त्यांना विष्णू प्रसाद, खरं तर तर्पण म्हणजे विष्णू प्रसाद अर्पण केला पाहिजे त्यांना, ज्याद्वारे ते जिथं कुठं असतील त्यांना त्याचा लाभ होईल. तर अशा प्रकारचे विधी सुद्धा भगवत भक्त सुद्धा करतात अनेक वेळा. बऱ्याच वेळा एक एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून की समाजामध्ये आपण राहत आहोत आणि समाजामध्ये काही प्रचलित गोष्टी आहेत, त्या सुद्धा व्यक्ती अनेक वेळा करतात, पण त्यामध्ये गुरफटून जात नाही व्यक्ती त्याच गोष्टींमध्ये. तर दिव्य स्तरावर न पाहिलं तर ह्या सर्व कर्मकांड स्तरावरचे जी व्रतवैकल्य आहेत त्यांचं आध्यात्मिक स्तरावरचं जास्त महत्व नाही आहे, पण आपण कुठल्या भावनेमध्ये ते करत आहोत हेही महत्वाचं आहे. त्यामुळे आपण आध्यात्मिक प्रगतीवरती जास्त भर दिला पाहिजे आणि बाकी गोष्टी आपण आपल्या आध्यात्मिक स्तरावरून योग्य मार्गदर्शनाखाली त्या गोष्टी आपण करू शकतो किंवा सोडून देऊ शकतो. जसं अनेक वेळा काही भक्त ते जीवनभर देवी देवतांची पूजा करत आलेले आहेत, पण जेव्हा त्यांना समजतं की भगवान श्रीकृष्णांची जेव्हा आपण भक्ती करू तेव्हा या सर्व गोष्टी नाही केल्या तरी असं नाही की एवढे सारे देवी देवता आहेत, कुणाकुणाची पूजा करणार, ते सुद्धा भगवंतांचे भक्त आहेत, भगवंतांद्वारे अपॉइंटेड आहेत वेगवेगळ्या पोस्ट वरती या विश्वामधलं कार्य पाहण्यासाठी. ज्याप्रमाणे वेगवेगळे मिनिस्टर्स आहेत त्याप्रमाणे ते कार्य करत आहेत. जेव्हा भगवत भक्ती एखादा व्यक्ती करेल तेव्हा ह्या सर्व जे पोस्टवर बसलेले डेमिगॉड जे आहेत किंवा देवी देवता आहेत ते सुद्धा प्रसन्न होतील. त्यामुळे आपण योग्य मार्गदर्शनाखाली या गोष्टी केल्या पाहिजे आणि जो भगवत भक्ती करत आहे त्याच्यासाठी या गोष्टी दुय्यम आहेत. भगवत भक्ती महत्वाची आहे. युधिष्ठिर जुगार वाईट असताना का खेळला? महाभारतात सांगितलेलं आहे ती एक चूक होती
कारण अशा प्रकारे काहीही गोष्टी जुगारात लावता येत नाहीत. पत्नीला तुम्ही जुगारामध्ये नाही देऊ शकत. संपूर्ण राज्य तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जरी राजे असले तरी तुमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला तुम्ही जुगारामध्ये नाही ठेवू शकत. आणि त्यामुळेच युधिष्ठिर महाराजांसारख्या व्यक्तीकडनं हे झालं. कारण एक प्रकारे ती भगवंतांची इच्छा होती. हे जे वाईट लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांचा वाईटपणा जो आहे तो संपवायचा होता. त्यामुळे एका अर्थाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो. पण क्षत्रियांसाठी या गोष्टी दिलेल्या आहेत, पण ज्या स्तरावरती जाऊन ते खेळले ती एक चूक आहे, हेही आचार्य आपल्याला सांगतात महाभारतामध्ये, ज्यामुळे पुढच्या सर्व गोष्टी घडल्या. पण त्याहूनही वाईट गोष्टी घडल्या असत्या. भगवंतांची इच्छा आपल्याला माहित नाही काय आहे, पण त्यावेळी त्या ठिकाणी अशा प्रकारचं कार्य झालं आणि त्याचे परिणाम पुढे घडले. भौतिक स्तरावरती, आध्यात्मिक स्तरावरती ते खूप दिव्य महान भगवत भक्त होते. पण अशा भगवत भक्ताकडनं सुद्धा कधी कधी भगवंतांच्या इच्छेद्वारे अशा गोष्टी होऊ शकतात. जसं अर्जुनही भगवद्गीतेच्या सुरुवातीला व्यथित झालेला आहे, त्याला समजत नाही काय करावं. तो दिव्य भक्त भगवंतांचा, पण भगवंत जेव्हा लीला करण्यासाठी या पृथ्वी तलावर येतात तेव्हा त्यांच्यासोबत येणारे त्यांचे पार्षद हे फार महान व्यक्तिमत्व आहेत सर्व. पण भगवंतांच्या इच्छेद्वारे त्यांच्या द्वारे अशा काही गोष्टी घडतात जे भगवंतांच्या इच्छेद्वारे घडतं आणि त्यातनं काहीतरी पुढे चांगलं निष्पन्न होतं. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा प्रभूजी धन्यवाद. हरे कृष्णा धन्यवाद. कृष्ण भावनेत काम करणे म्हणजे नेमके काय? कृष्ण भावनेत कार्य करणे म्हणजे सर्व कार्य ही भगवंतांच्या प्रसन्नतेच्या भावनेतनं करणं. हे कधी शक्य होईल? जेव्हा आपण जे मी ABCD सांगितलं अशाद्वारे आपण भगवंतांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करू. भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करून, गीता भागवतातून भगवंतांच्या नावाचा जप करून, भगवंतांना अर्पण करून, प्रसाद ग्रहण करून, तेव्हा ही जी ज्याला कोर ऍक्टिव्हिटीज म्हणतात, हे कोर ऍक्टिव्हिटीज झाले भक्तीची. याशिवाय इतर जी कार्य आपण जीवनात जगतोय तीही कार्य आपण अशा भावनेमध्ये करू शकू जेव्हा आपण ह्या गोष्टी करू भक्ती मार्गातल्या. आणि ते कार्य आणि ते कार्याची फळं सुद्धा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करू. त्यावेळेस फळ या अर्थी प्राणेर अर्थेर धिया वाचा शास्त्रांनी सांगितलेले. प्राण म्हणजे आपली शक्ती, आपली कार्य, अर्थैर म्हणजे धन, धनाद्वारे भगवंतांची सेवा, भक्तांची सेवा. प्राणेर अर्थेर धिया बुद्धीद्वारे, आपल्या कौशल्यांद्वारे भगवंतांच्या सेवेसाठी, प्रचाराच्या सेवेसाठी, ह्या ज्ञानाच्या प्रचारासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी. आणि वाचा, आपल्या वाचेद्वारे वेगवेगळ्या स्तरावरती आपण सेवा करू शकू. आणि तेव्हा इतर कार्य ही जीवनातली ही भगवत भक्तिमय होतील जेव्हा आपण कार्य करू. कारण जे समाजामध्ये व्यक्ती राहतोय त्याला इतरही कार्य करावे लागतील, समाजामधली नित्य नियमाची जी कार्य आहेत आपली जीवनामधली, पण ती कार्य सुद्धा या दिव्य स्तरावरती दिव्य भावनेमध्ये व्यक्ती करेल जेव्हा तो ह्या गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी आहेत भक्तीतल्या, त्या व्यवस्थित करेल आपल्या जीवनामध्ये. तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपली कार्य बाह्यदृष्टीने समानच दिसतील इतर कार्यांप्रमाणे, पण आतून व्यक्ती हा दिव्य चेतनेमध्ये स्थिर असेल. त्याद्वारे तो विचलित नाही होणार आपल्या जीवनामध्ये परिस्थितींद्वारे, दुःखांद्वारे. प्रभूजी खूपच सुंदर व सोप्या भाषेत योजना आहे, आनंददायी. हरे कृष्णा. धन्यवाद आपले. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी, थँक्यू आपणासही. हरे कृष्णा प्रभूजी. स्थित प्रज्ञ means person who does not have any feelings and it is okay to be like in all situations. नाही, फिलिंग नाही याचा असा अर्थ नाही स्थितप्रज्ञेचा. त्याला भावना असतील त्या व्यक्तीला, पण त्या भावनांद्वारे तो त्याच्या ध्येयापासून विचलित नाही होणार. जसा अर्जुन हा स्थितप्रज्ञ बनला भगवद्गीतेनंतर. भगवंतांच्या इच्छेप्रमाणे कार्य केलं, तो लढला. पण जेव्हा अभिमन्यू, मागही उदाहरण दिलं मी, अभिमन्यूचा मृत्यू झाला तेव्हा अर्जुन खूप दुःखी झाला, भावनावश झाला, रडला. पण त्याद्वारे तो खचून नाही गेला जीवनामध्ये. तो पुढे तसंच त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्ये उभा राहिला पुन्हा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, युद्ध करण्यासाठी. त्यामुळे भावना असणार व्यक्तीला साहजिक आहे. पण जेव्हा आपला हा संबंध भगवंतांसोबतचा, भगवत भक्तीचा संबंध दृढ होत जाईल तेव्हा व्यक्ती त्या भावनांद्वारे वाहून नाही जाणार. हा अर्थ आहे स्थितप्रज्ञेचा. आपण दगड नाही होणार, आपलं हृदय, भावना असणार हृदयामध्ये. उलट भावना त्याच्या जास्त सूक्ष्म होत जातील जेव्हा व्यक्ती भगवत भक्तीमध्ये प्रगती करेल. दुसऱ्यांचं दुःख त्याला जास्त दिसेल.
भौतिक स्तरावरती सुद्धा, आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा, खास करून आध्यात्मिक स्तरावरती, की हे सर्व जीव भगवंतांशिवाय या भौतिक जगतामध्ये कष्ट सोसत आहेत हे तो पाहू शकेल दिव्य स्तरावरती. त्यामुळे त्याच्या भावना अजून सूक्ष्म होतील, चांगल्या होतील आणि तो भावनाहीन नाही होणार. त्याला फिलिंग्स असतील, उलट त्याच्या फिलिंग्स जास्त सूक्ष्म होतील, सटल होतील, पण तो त्याने वाहून नाही जाणार, तो भगवत भक्तीमध्ये स्थिर राहील. फक्त मृत्यू आधी श्रीकृष्णांचे ध्यान केलं पण आयुष्यभर तसं केलं नाही तर काय होणार? ते अशक्य आहे. कारण सदा तद्भाव भाविता भगवंत म्हणतात की जे आयुष्यभर कराल तेच मृत्यू समय आठवेल. एखादा व्यक्ती म्हणेल मी सर्व काही भोग भोगेल, सगळी सगळं काही करेल आयुष्यामध्ये, आयुष्याच्या शेवटी अशी गण लावायला म्हणून हरे कृष्ण म्हणून चाप ओढेन मी बंदुकीचा. तसं नाही होणार. कारण जे पण आयुष्यभर करू तेच आपल्याला शेवटच्या क्षणी आठवेल. आणि भगवंत म्हणतात की आयुष्याच्या शेवटी सुद्धा भगवंत सुद्धा मदत करतील जर आपण भगवत भक्तीमध्ये असू तर भगवंतांचं स्मरण होईल. म्हणून भगवंत अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरन. स्मरण भगवंत म्हणत नाही जपन किंवा कीर्तयन किंवा श्रवण असं नाही, स्मरण. कारण त्यावेळी बोलणंही कठीण होईल. कुलशेखर महाराज सांगतात की कशा प्रकारे कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते प्राण प्रयाण समये कफवात पित्तई. कफवात पित्ताद्वारे कंठ अवरोधन विधौ अशा परिस्थितीमध्ये स्मरणं कुतस्ते, तुमचं स्मरण होणं अवघड आहे. मग बोलणं ऐकणं ह्या गोष्टी कशा होतील? त्यामुळे नवविधा भक्तीमधल्या श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम आदी मधला स्मरण, भगवंतांना स्मरण हे केव्हा होईल? जेव्हा आयुष्यभर आपण भगवत नावाचा जप करू, गीता समजून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा हे शक्य होईल. हे आपोआप आर्टिफिशियली नाही, बाह्य स्तरावरती नाही, आतमध्ये काय चालू आहे त्यावरती पुढची गोष्ट अवलंबून आहे. मृत्यूसमयी आतमध्ये काय चालू आहे आणि ते आपोआप घडेल जेव्हा आपण आयुष्यभर करू, त्या गोष्टी आपल्याला आयुष्यात आठवतील. वाईन बद्दल प्रश्न विचारलेला आहे. हा, आपण इथे या गोष्टी चर्चा नको करायला, कारण बऱ्याच वेळा लोक चुकीच्या पद्धतीने या गोष्टी समजून घेतात. जीसस क्राइस्ट हे सुद्धा भगवंतांचे एक दूत होते. त्या स्तरावरतील व्यक्तींना त्याच्यावरती आणण्यासाठी अशा प्रकारे कार्य भगवंतांद्वारे केलं जातं. आणि प्रभुपादांनी सुद्धा याबद्दल बरेच प्रश्न विचारले गेले होते. प्रभुपाद म्हणाले क्राइस्ट इज क्रिस्टोस आणि कृष्ण काही ठिकाणी कृष्णला कृष्ण अशा प्रकारे बोललं जातं. प्रभुपाद म्हणाले की जीसस म्हणाले माझे प्रभू आहेत ते क्राइस्ट आहेत, कृष्ण आहेत. प्रभुपाद म्हणायचे कृष्ण आणि कृष्ण एकच आहेत, भगवंत एक आहेत. असं नाही की ख्रिश्चनांचा देव वेगळा आहे, मुस्लिमांचा देव वेगळा आहे, हिंदूंचा देव वेगळा नाही, भगवंत एक आहेत. ते वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना त्यांच्या स्तरापासून वर उचलण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. पण बऱ्याच वेळा अनेक वेळा जे फॉलोअर्स असतात, जे त्यांचं पालन करणारे लोक असतात, ते तो संदेश व्यवस्थित पालन करत नाही. श्रील प्रभुपाद म्हणायचे जीससने सांगितलं की दाऊ शॅल नॉट किल, एक कमांडमेंट आहे, तुम्ही का प्राण्यांची हत्या करत आहात? दाऊ शॅल नॉट किल सांगितलेलं आहे, तुम्ही मारू नका प्राण्यांना विनाकारण स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. तर अशा प्रकारे प्रभुपादही सांगायचे. पण दुर्दैवाने जे फॉलोअर्स आहेत ते ह्या गोष्टी पालन नाही करत आणि त्यामुळे ते जाणू शकत नाहीत दिव्य स्तराला. एन्शियंट एरा किंग वॉज गॉड अँड गॉड वॉज द किंग, व्हाईस वर्सा. काय म्हणायचंय समजत नाहीये. इफ अ पर्सन इज नोबल, प्युअर एट हार्ट and does his duties with nishkam karma yoga, but is not engaged in vigraha puja seva of Lord Krishna, what is his gati status? विग्रह सेवा आपल्याला जमत नसेल तर आपण विग्रहांचे जे फोटो आहेत त्यांची पूजा करू शकता. पण तो एक अंग आहे भक्ती मार्गाचं ज्याद्वारे आपण भगवंतांच्या व्यक्तिरूप आपण त्यांची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकू. जेव्हा आपण भगवंतांना नैवेद्य दाखवू, भोग लावू, तेव्हा कुणाला लावणार आपण? ब्रह्माला तर नाही लावू शकत. भगवंत व्यक्ती आहेत, ते व्यक्ती आपल्याला आपलं नैवेद्य स्वीकार करतात आणि ते भगवंतांचं अर्चा विग्रह जे आहे ते साक्षात भगवंत आहेत. शास्त्रविधींद्वारे त्यांची
आराधना केली जाते तेव्हा स्वतः भगवंत तिथे उपस्थित आहेत आणि ते आपल्या सेवेचा स्वीकार करतात. अर्चा विग्रह भगवंतांचं रूप ही सेवा स्वीकार करण्यासाठी आहे. आपल्यासाठी भगवंत त्या रूपात प्रकट होतात. त्यामुळे भक्तीचं ते अंग आहे, ते महत्वाचं आहे. आपल्याला विग्रह शक्य नसेल तर आपण त्या विग्रहांची फोटो, फ्रेम यांची सेवा करू शकता. ती सुद्धा त्याच समान आहे आणि त्याद्वारे आपण जास्त व्यक्तिगत पर्सनल रिलेशन भगवंतांशी हे प्राप्त करू शकू अशा सेवेद्वारे. पण एखाद्याला शक्य नसेल तर शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की हरिनामाद्वारे सुद्धा त्याचा उद्धार होऊ शकतो. आपण हरिनामाचा जप करणे आणि शास्त्रांचं अध्ययन करणे या सर्व गोष्टी हरिनाम जास्त चांगल्या पद्धतीने घेता यावं ह्यासाठी आहेत. शास्त्र अध्ययन, भगवद्गीता समजणे, भागवत समजणे, विग्रहांची आराधना करणे, त्यांची सेवा करणे, विविध धामांना भेट देणे, ह्या सर्व गोष्टींद्वारे जे हरिनाम आपण जप करतोय तो सार आहे सर्व मार्गांचा. तर तो मार्ग आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हरिनाम घेऊ शकू भगवंतांप्रतीच्या त्या उत्स्फूर्त इच्छेद्वारे भगवंतांना प्राप्त करण्याच्या. तर ते हरिनाम घेण्याची आपली स्थिती, आपली पद्धत जास्तीत जास्त चांगली होईल. म्हणून हे सर्व बाकीचे विधी आहेत, त्यांचं महत्व आहे त्यासाठी आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे. विष्णू तत्व आणि शिवतत्व कसं जोडलं गेलं आहे. जेव्हा भगवान विष्णू या भौतिक जगतावरती दृष्टिक्षेप करतात त्या दृष्टीला शंभू म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये आणि ब्रह्मसंहितेतही चर्चा आहे. क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात. त्याप्रमाणे दूध आणि दही आहे तर दुधाचंच दही बनतं. दही हे दुधापासूनच बनलेलं आहे पण दही हे दूध नाहीये. त्याचप्रमाणे शिवजी हे भगवान विष्णूंचेच विस्तार आहेत पण ते भगवान विष्णू नाहीयेत पण विष्णूही आहेत. अशा प्रकारे अचिंत्य दोघांमध्ये भेद आहे. त्यामुळे भगवान विष्णू जेव्हा दृष्टिक्षेप टाकतात ते सदाशिव आहेत आणि त्यापासनं रुद्र आणि शिव असे विस्तार त्यांचे होतात या जगामध्ये आणि भगवंतांची अंतरंगा शक्ती जी आहे ती बहिरंगा शक्तीच्या रूपात त्यांच्यासोबत या भौतिक जगतामध्ये कार्य करते. दुर्गा देवी किंवा पार्वती या रूपामध्ये सुरुवातीला रमा आणि त्यानंतर दुर्गा पार्वती आदी रूपांमध्ये. हरे कृष्ण व्यासमुनींची भगवद्गीता आणि प्रभुपाद व्यासमुनींनी महाभारत लिहिलं. त्या महाभारतामध्ये एक अध्याय भगवद्गीतेचा ज्यामध्ये 700 श्लोक आहेत भीष्म पर्वामध्ये आणि त्यात भगवद्गीता आहे. त्यात फक्त 700 श्लोक आहेत आणि प्रभुपादांनी त्या श्लोकांचं भाषांतर दिलेलं आहे आणि त्याचं तात्पर्य दिलेलं आहे. अशा प्रकारे अनेक लोकांनी केलेलं आहे पण या भगवद्गीतेद्वारे लाखो लोकांचं जीवन परिवर्तन झालं. संपूर्ण विश्वभर अनेक देशातील लोक जे अतिशय नीच स्तरावरती जीवन जगत होते, सर्व पापकृत्य करत होते, अशा लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन या भगवद्गीतेद्वारे झालं. प्रभुपादांच्या तात्पर्यांद्वारे भाषांतराद्वारे अनेक लोक जे अर्जुनाचं झालं भगवंतांच्या मार्गदर्शनाद्वारे जीवन जगत आहे अर्जुन भगवद्गीतेनंतर त्याचप्रमाणे या सर्व लोकांचं झालं. म्हणून हे भगवद्गीतेचं भाषांतर आणि तात्पर्य जे श्रील प्रभुपादांचं आहे ते खूप जगप्रसिद्ध आहे आणि लाखो लोकांचं जीवन यामुळे बदललेलं आहे. कारण भगवद्गीता वाचून भगवत भक्त बनला पाहिजे व्यक्ती. ते जर होत नसेल तर त्या भगवद्गीतेची तात्पर्य भाषांतर वाचून काय फायदा. म्हणून व्यासमुनींनी भगवद्गीता ही महाभारतामध्ये दिलेली आहे आणि त्याचं आपल्याला समजेल असं भाषांतर तात्पर्य हे श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे. सुरुवातीची प्रार्थना ग्रुपवर पाठवावी अशी विनंती आहे. ठीक आहे, आपण ऍडमिनशी संपर्क साधा, आपल्याला पाठवण्यात येईल. ग्रुपवर सर्वांसाठी कदाचित ते एवढं हे राहणार नाही, आपल्याला व्यक्तिगतरित्या पाठवलं जाईल. व्हॉट अबाउट वर्शिपिंग कुलदैवत वेन इट इज सपोज टू बी मॅन्डेटरी मस्ट लाईक थिंग फॉर अ गृहस्थ. हा, जेवढा व्यक्ती भगवत भक्तीमध्ये स्थिर आहे, त्याने वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी केल्या पाहिजेत. पण अशा प्रकारे जर कर्मकांडी रूपी हे सर्व कार्य असतील तर त्या गोष्टी नाही केल्या तरी अशा व्यक्तीला काही फरक पडत नाही जो भगवत भक्तीमध्ये स्थित आहे. पण आपण हे योग्य मार्गदर्शनाखाली, कारण आपण एका समाजात राहतो, एका कुटुंबात राहतो, नातेवाईक आहेत, समाज आहेत, कुटुंब आहेत, त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, ते एका वेगळ्या स्थितीवर स्थिर असतील, वेगळ्या स्तरावर असतील. या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन अशा प्रकारची कार्य केली पाहिजेत. इमॅच्युअरली किंवा बेभान होऊन अशा प्रकारे नाही केलं पाहिजे. त्यामुळे ह्याच्यासाठी मार्गदर्शन गरजेचं आहे. आपण योग्य मार्गदर्शनाखाली या गोष्टी केल्या पाहिजेत.
खूप छान उत्तर मिळाली मला प्रभूजी. हरे कृष्णा. धन्यवाद आपले. हरे कृष्णा ग्रंथात आहे. धन्यवाद. हरे कृष्णा. जप करायची ठराविक वेळ पाळली पाहिजे का? उत्तम आहे जर आपण सकाळच्या वेळी करू शकू तर. जर शक्य नसेल काही जणांना, काही गृहिणी आहेत त्यांना सकाळी घरातली कार्य वगैरे आहेत, तर दुपारी करू शकतो. नाही जमलं तर संध्याकाळी, नाही जमलं तर रात्री. पण जेवढं लवकर करू तेवढी चांगली ती वेळ आहे. आपल्या परिस्थितीनुसार आपण करू शकतो, पण करणं हे जास्त महत्वाचं आहे. अ, जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण जेव्हा करू शकतो तेव्हा आपण ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा. प्रश्नोत्तरासहित रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकले तर बरे होईल. प्रश्नोत्तरासकटच टाकत आहे. सर्व गोष्टी YouTube वरती आहेत. ते आपण पाहू शकता नंतर. त्याने बऱ्याच शंकांचे निरसन होईल. हो, हे उपलब्ध आहे. नेहमीप्रमाणे उत्तम विवेचन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. गॉट द आन्सर्स प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. मी आज इस्कॉन टेम्पलला भेट दिली हैदराबादमध्ये. तर तिथे भगवान जगन्नाथजीचे मंदिर रथयात्रापर्यंत क्लोज ठेवलंय असं का? ओके. तर जगन्नाथजी यांचं प्राकट्य स्नान यात्रा याच्या आधीची जी पौर्णिमा होती, स्नान पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातली, त्या दिवशी झालं. तर तो एक विधी आहे. स्नान पौर्णिमे दिवशी जगन्नाथजींना स्नान घातलं जातं. जगन्नाथजींना अंघोळ घातली जाते. त्या स्नानानंतर जगन्नाथजी 15 दिवस आजारी पडतात. दिव्य स्तरावरचा ताप त्यांना येतो. आणि त्याची चर्चा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने ह्याला समजवण्यात आलेलं आहे की या भौतिक जगतातील जीवात्म्यांचं दुःख पाहून भगवंतांना तो ताप येतो. त्या सर्व जीवात्म्यांना दुःखी परिस्थितीमध्ये पाहून आणि त्यावेळेस ते 15 दिवस भगवंतांना वेगळं ठेवलं जातं. जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी पाळतात. आणि तेच प्रमाणे आपण आपल्या मंदिरात, इथेही पुण्यातल्या मंदिरातही जगन्नाथजी जे आहेत आपल्या मंदिरात इथल्या, तेही वेगळ्या रूम मध्ये त्यांना शिफ्ट केलेले जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, सुदर्शन यांना. आणि रथयात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांना बाहेर काढून त्यांची सेवा पूर्ववत होईल. आता सध्या त्यांना अतिशय साधा ड्रेस, याची चर्चा आपण जगन्नाथ कथेत करूया. साधा ड्रेस दिला जातो, फार अलंकार नाही घातले जात. त्यांना साधं हेल्दी डाएट, हेल्थ हेल्थ भोग दिला जातो, हेल्थ नैवेद्य. खिचडी, वेगवेगळे औषध आहेत भगवंतांची, ह्या सर्व गोष्टी अर्पण केल्या जातात त्यांना. आणि त्यानंतर रथयात्रेच्या एक दिवस आधी जगन्नाथजी तंदुरुस्त होऊन बाहेर येतात परत भक्तांना दर्शन देण्यासाठी. आणि मग रथावरती आरूढ होऊन सर्व भक्तांना दर्शन देतात जगन्नाथपुरीमध्ये. आणि तेच आता प्रभुपादांनी संपूर्ण विश्वभर चालू केलेलं आहे. जप देवघरासमोर करायचा का? गरज नाहीये. आपण कुठेही करू शकता जिथे आपल्याला सोयीचं आहे, जिथे शांत आहे, डिस्टर्बन्स नाहीये, जिथे आपल्याला बाकी विचलित करणाऱ्या गोष्टी नाहीयेत, अशा ठिकाणी करू शकतो. जर देवघरामध्ये भगवंतांचे विग्रह असतील, बाळकृष्ण किंवा कृष्ण असतील किंवा फोटो असतील किंवा इतर जगन्नाथजीचे विग्रह असतील घरामध्ये किंवा गौरनिताय असतील, राधाकृष्ण असतील, तर आपण विग्रहांसमोर जप करू शकू. तर वातावरण जर पोषक असेल तर तिथे बसून करू शकतो. जर नसेल तर आपण कुठेही बसून करू शकतो जप. त्याला काही नियमांचं बंधन नाहीये. मंगल आरती सकाळी किती वाजेपर्यंत घेतली पाहिजे? कितीही, काही त्याला बंधन नाहीये. आपण योग्य वेळे ही ब्रह्ममुहूर्तामध्ये, जर शक्य नसेल आपल्या घरामध्ये सर्वांना उठणं, तर उशिरा केली तरी हरकत नाही. 6 वाजता, 7 वाजता, अशा प्रकारे आपण करू शकतो. मी एका ठिकाणी एका सेंटरमध्ये प्रचाराला जायचो. तिथे एक सेंटर होतं कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. तिथे काही विद्यार्थी राहायचे आणि भक्ती मार्गाचं पालन करायचे त्यांच्या अभ्यासासोबत वगैरे. तर ते एक मरीन कॉलेज होतं, मरीन इंजिनिअरिंगचं. तिथे त्यांना सकाळी पहाटे बोलवायचे. कॉलेजचं शेड्यूल त्यांचं पहाटेपासून असायचं, 5:30 वाजल्यापासून. त्यांना पळायला घेऊन जायचे. खूप काही सकाळी सकाळी त्यांचे 2-3 तास कॉलेजचे असायचे. त्यामुळे ते सकाळचा कार्यक्रम करूच शकायचे नाही. जप करणे, मंगल आरती करणे, सकाळचा जो भगवद्गीतेचा किंवा भागवताचा क्लास होतो सेंटरमध्ये, तिथे आम्ही संध्याकाळी त्यांच्यासाठी हे कार्यक्रम करायचो. कारण करणं महत्वाचं आहे. आता त्या परिस्थितीमध्ये ते सकाळी करू शकत नाहीयेत. तर आम्ही संध्याकाळी मंगल आरती करायचो त्यांच्या सेंटरमध्ये. तिथे संध्याकाळी 7 वाजता आम्ही मंगल आरती करायचो, 7 ते 7:30. मग 7:30 ते 8 थोडासा क्लास करायचो आणि मग सगळेजण डिनर प्रसाद प्रसाद घेऊन मग ते त्यांच्या इतर कार्यांसाठी जायचे. तर अशा प्रकारे पण आपण जर घरात असू तर आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपण सकाळी करणं महत्वाचं. मंगळ आरती सगळ्या इस्कॉन टेम्पलमध्ये होते. हो, सकाळी 4:30 वाजता. कुठेही जा तुम्ही, संपूर्ण जगभर 800 जे सेंटर आहेत सगळीकडे. आणि अनेक गृहस्थ भक्त त्यांच्या घरामध्ये सुद्धा सकाळी 6 वाजता, 7 वाजता मंगल आरती करतात.
वृंदावनमध्ये करत नाहीत, मग वृंदावनमध्येही करतात, वेगळी आरती गातात, थोडासा आरती वेगळी तिथली, कारण ते स्पेशल धाम आहे. पण तिथेही 4:10 वाजता प्रभुपादांसाठी गुरुअष्टकम गायलं जातं आणि 4:30 वाजता यशोमती नंद मायामध्ये नाही विभावरी शेष हे गीत तिथं गायलं जातं. सकाळ झाली, विभावरी शेष आलोक प्रवेश, निद्रा छाडी उठ जीव, बोलो हरी हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हयग्रीव, नरसिंह वामन श्री मधुसूदन, ब्रजेंद्र नंदन श्याम, पूतना घातन कैटभ शातन, जय दशरथी राम, योगींद्र वंदन श्री नंद नंदन, ब्रजजन भयहारी. अशा प्रकारे सुंदर आरती आहे, ती वृंदावनात गायली जाते. आणि इतर सर्व ठिकाणी जे गुरुअष्टक आहे, संसार दावा नललीढ लोक, त्राणाय कारुण्य घना घनत्वम, प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य, वंदे गुरो श्री चरणारविंदम. हे गुरुअष्टक गुरूंसाठीचं, प्रभुपादांसाठीचं अशा प्रकारे गायलं जातं. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र आरतीमध्ये गायला जातो. तर अशा अनेक वेगवेगळे भजन आहेत. तर वृंदावनामध्ये हे विभावरी शेष गायलं जातं सकाळी, आणि इतर सर्व इस्कॉन मंदिरांमध्ये हे गुरुअष्टक हे गायलं जातं. हरे कृष्णा. आपण थांबूया इथे. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहात. तर शनिवारी आपण शनिवार रविवार जगन्नाथ कथेमध्ये सहभागी व्हा. रविवारी नेहमीप्रमाणे श्रीमद भागवत कार्यक्रम असेल दुपारी 3 वाजता, आणि मग पुढच्या आठवड्यात आपण भगवद्गीतेतील पुढील श्लोकांची चर्चा करूया. आणि युट्यूबवरती सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, आपण त्याचा लाभ घेऊ शकता. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.